जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। राज्यशास्त्राचे प्रश्न बघणार आहोत। प्रश्न एकूण 100 असतील। कमी टाइम जास्त प्रश्न। बघा, तुम्ही सराव म्हणून देखील हा व्हिडिओ बघू शकता। चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते, तर कोण आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। नंबर 2, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली। बघा, तर 26 नोव्हेंबर 1949 याच रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली। नंबर 3, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे। बघा, नंबर 4 आपल्या समोर आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर B.N. राव। B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते। 10 मिनिटांमध्ये जे काही आपण 50 प्रश्न राज्यशास्त्राचे घेतला होता, एक छोटा व्हिडिओ, त्याला खूप छान व्ह्यूज वगैरे गेले आहे। 21,000 प्लस लोकांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ। तुम्हाला आवडल्यास किंवा आवश्यक वाटल्यास 10 मिनिटात 50 प्रश्न, तो व्हिडिओ देखील नक्की बघा। चला पुढे, 5 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तुम्हाला माहिती असेल की अध्यक्षवरती बैठक, अध्यक्ष यावरती खूप जास्त प्रमाणात आता प्रश्न विचारत आहे। बघा, त्यामुळे प्रश्न हे जे काय नीट वाचा आणि करजा कंप्लीट। बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सांगितलेला आहे, तर कोण? सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते। 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। घटना समितीची पहिली बैठक कोठे घेण्यात आली असं जर प्रश्न आला तर दिल्ली। घटना समितीची पहिली बैठक कोणत्या महिन्यामध्ये घेण्यात आली? तर महिना असेल डिसेंबर। तारीख काय? तर 9 आणि वर्ष 1946। क्लिअर? चला पुढे, 7 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली। तुम्हाला माहिती असेल की भारतीय राज्यघटनेवर हा जो प्रश्न आहे हा फेवरेट आहे। TCS असो, IBPS, पोलीस भरती, ठाणे महानगरपालिका भरती किंवा इतर कोणत्याही एक्झाममध्ये हा प्रश्न येतोच। बघा, की भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली, तर 26 जानेवारी 1950। 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली? त्रिमंत्री योजना। त्रिमंत्री योजना या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची जे काही स्थापना करण्यात आली। 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले? बघा, घटना समितीचे कामकाजावरती प्रश्न आहे, तर 165 दिवस घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज चालले। 10 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? तर 1952। 11 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग टिंबटिंबच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे। बघा, तर 1935 जो कायदा आहे बघा, तर ह्या कायद्यानुसार भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग जे काय 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे। बघा, चला पुढे, 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिका या देशाकडून संविधान दुरुस्तीची पद्धत आपण स्वीकारलेली आहे। 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे,
भारतीय संविधानाने भारताचे वर्णन टिंबटिंब असे केले आहे. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन कसे केले आहे? तर राज्याचा संघ. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन एक राज्यीय संघ असे केले आहे. राज्यांचा संघ. 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारत हा टिंबटिंब देश आहे, प्रजासत्ताक देश आहे बघा. 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता? तर आपलाच प्यारा भारत देश ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला की भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा राज्य कोणता? तर यूपी. तर असं आपण उत्तर प्रदेश सांगतो बघा. चला पुढे. 16 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस टिंबटिंब कलमे व टिंबटिंब परिशिष्ट होती. प्रश्न जेव्हा आपण वाचतो तर नीट वाचायचं. सुरुवातीलाच म्हणलेलं आहे बघा, सुरुवातीस. तर सुरुवातीस किती? 395 कलमे व 8 परिशिष्टे. आता किती कलमे आणि किती परिशिष्टे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. 17 नंबरचा प्रश्न आहे. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा कलम 370 अंतर्गत देण्यात आलेला आहे. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते? तर कलम 352 द्वारे राष्ट्रीय आणीबाणी पुकारली जाते बघा. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही संकल्पना किंवा ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? तर अमेरिका या देशाकडून उचलली. चला पुढे. 20 नंबरचा प्रश्न आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे सरनामा मंजूर केला. तो कोणी लिहिला होता? सरनामा बघा केव्हा मंजूर झाला सरनामा? तर 26 नोव्हेंबर 1949 या रोजी सरनामा मंजूर केला. हे क्लिअर झालं. एक प्रश्न इथंच निर्माण होतो. आता तो कोणी लिहिला होता सरनामा? तर पंडित नेहरू यांनी सरनामा तो लिहिलेला होता. 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे? तर सरनामा. चला पुढे. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? व्यक्तीची स्वातंत्र्याची हमी कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कलम 21. 23 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय घटनेच्या टिंबटिंबाव्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे बघा. तर कलम 17. 24 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 44व्या घटना दुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त टिंबटिंब हक्क आहे. तर संपत्तीचा हक्क हे कायदेशीर हक्क आहे बघा. 25 नंबरचा प्रश्न आहे. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? किती आहेत मूलभूत कर्तव्ये? 11 आहे बघा. 26 नंबरचा प्रश्न. मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते? तर कलम 51A. 27 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय घटनेच्या टिंबटिंब या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आढळतो. तर मार्गदर्शन तत्वे. 28 नंबरचा प्रश्न आहे. मार्गदर्शन तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? तर आयर्लंड. 29 नंबरचा प्रश्न आहे. मार्गदर्शन तत्वाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? मार्गदर्शन तत्वाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर कलम 36 ते 51 या कलमामध्ये मार्गदर्शन ची तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. चला पुढे. प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 30.
भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत झाला? तर 1955 यामध्ये भारतीय नागरिकत्वाचा कायदा संमत झाला. 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतात नागरिकत्वाची कोणती पद्धत अस्तित्वात आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. एकेरी पद्धत अस्तित्वात आहे बघा. 32 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात. 250 इतके सदस्य असतात राज्यसभेमध्ये. 33 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? हे नसतो तर कोणता असतो असं जर प्रश्न आला तर लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद, परंतु नसतो हा नाही. चला पुढे. 34 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 6 वर्ष असतो राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ. 35 नंबरचा प्रश्न आहे बघा. नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार कोणास आहे? राज्यसभा. 36 नंबरचा प्रश्न आहे. टिंबटिंब हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे बघा. 37 नंबरचा प्रश्न. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात? तर 1 असतील. 38 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? कोण असतो बघा. तर उपराष्ट्रपती. आता तुम्हाला माहिती असेल की आता मागाशी जे करंट अफेअर्सचे प्रश्न करतात मुलं मुली त्यांना लगेच क्लिक होतं की उपराष्ट्रपती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे बघा. 38 नंबरचा प्रश्न. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती हा असतो बघा. 39 नंबरचा प्रश्न. राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो? स्थायी सभागृह आहे बघा. 40 नंबरचा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतो. लोकसभाचा सभापती असतो. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष. 41 नंबरचा प्रश्न. अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येतो? तर लोकसभामध्ये अर्थविधेयक सर्वप्रथम लोकसभामध्ये सादर करण्यात येते बघा. 42 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलवतात? तर सभापती अध्यक्ष यांना लोकसभा सदस्य सभागृहात उद्देशून बोलवतात. 43 नंबरचा प्रश्न आहे. एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तुम्हाला माहिती असेल की हा क्वेश्चन देखील फेवरेट आहे 43 नंबरचा की एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा कोणाला आहे? तर लोकसभाचे अध्यक्ष यांना आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभेतील किती जागा राखीव आहेत? 131 जागा राखीव आहे. 45 नंबरचा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा किती आहे? तर 25 लोकसभासाठी आणि राज्यसभासाठी 30 वयोमर्यादा बघा. 46 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात. तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? एक प्रश्न तर इथंच निर्माण होतो की लोकसभेचे जे सभापती आहे ते आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे देतात बघा, परंतु लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर लोकसभेच्या उपसभापतीकडे देतात. 47 नंबरचा प्रश्न आहे. सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. 48 नंबरचा प्रश्न. लोकसभेवर सर्वाधिक 80 सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात? तर उत्तर प्रदेश.
मागाशी सांगितलं तुम्हाला, कारण की इथली लोकसंख्या खूप जास्त आहे. आकारमानाने सर्वात मोठं राज्य कोणतं असं जर प्रश्न आला तर राजस्थान. आणि सर्वात लहान राज्य कोणता तर गोवा. हे सोपे जे प्रश्न आहे हे रटून घ्यायचे बघा. 49 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे. लोकसभा हे उत्तर काय तर लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे. 50 नंबरचा प्रश्न, लोकसभेचे पहिले सभापती कोण कोण आहे तर ग वा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती आहे. 51 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षासाठी वाढवू शकते तर 1 वर्षासाठी वाढवू शकते बघा. 52 नंबरचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त टिंबटिंब एवढा असावा तर 6 महिने एवढा असावा. 53 नंबरचा प्रश्न, खर्च व उत्पन्नाबद्दल असलेले विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात तर अर्थ विधेयक म्हणतात. 54 नंबरचा प्रश्न आहे, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? कायदे मंडळाला घटना दुरुस्तीचे अधिकार आहे. चला पुढे. 55 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते तर कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. 56 नंबरचा प्रश्न, घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात तर कलम 360. घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात तर कलम 360 नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात. 57 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो, जो आता द्रौपदी मुर्मू आहे. राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष असते? 35 वर्ष पूर्ण असावीत. 59 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो. 60 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो. राष्ट्रपती. 61 नंबरचा प्रश्न, संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणास आहे तर राष्ट्रपतीला. 65 नंबरचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात तर राष्ट्रपती यांना निवडून देतात बघा. 63 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हे भारताच्या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती असतात तर राष्ट्रपती बघा. 64 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 65 नंबरचा प्रश्न, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे? किंवा जर असा प्रश्न आला की 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेली व्यक्ती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 66 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात तर उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती आपला राजीनामा सादर करतात. 67 नंबरचा प्रश्न, घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो तर कलम 361. कलम 61 माफ करा. 68 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती
लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे टिंबटिंब सदस्य नेमू शकतात? तर एकूण 2 सदस्य जे काही नेमू शकतात. कोण? तर राष्ट्रपती. 69 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढे चला पुढे 70 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. तुम्हाला माहिती असेल की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची नेमणूक कोण करते असं जर प्रश्न आला तर राष्ट्रपती. 71 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. 72 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धती कोण खरा प्रमुख असतो? तर पंतप्रधान. 73 नंबरचा प्रश्न, कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? तर 42. 74 नंबरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषवले? बघा, आता तुम्हाला माहिती असेल की उपपंतप्रधान पद हा असा कोणता पद नाही आहे, परंतु स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सांगितलेलं आहे बघा, तर सरदार वल्लभभाई पटेल. 75 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही आहे? मागाशी तुम्हाला सांगितलं की ह्या पदाची तरतूद नाही आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती हे 3 पद आहे, परंतु हा पद बिलकुल नाही आहे. 76 नंबरचा प्रश्न, मुदतीपूर्वी राजीनामा द्यावयास असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात? तर राष्ट्रपती यांना सादर करतात बघा. 77 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब हा राष्ट्रपती व मंत्री परिषद यांच्यामधील दुवा कोण? तर पंतप्रधान हा राष्ट्रपती व मंत्री परिषद यांच्यामधील दुवा आहे बघा. 78 नंबरचा प्रश्न, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? पंतप्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो. 79 नंबरचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर लोकसभेला जबाबदार असते बघा. 80 नंबरचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो? तर अर्थमंत्री. 81 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतील. 82 नंबरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 65. 83 नंबरचा प्रश्न, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर 26 जानेवारी 1950 या रोजी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर झाले. 84 नंबरचा प्रश्न, भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? कलम 124 नुसार भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 124व्या. 85 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपती. 86 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील किती राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे? 7 राज्यामध्ये आहे बघा. 87 नंबरचा प्रश्न, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? विधानसभा या ठिकाणी राज्याचे अर्थविधेयक मांडले जाते. 88 नंबरचा प्रश्न, विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर एकूण 5 वर्ष असतो विधानसभेचा कार्यकाळ.
89 नंबरचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार घटक राज्यासाठी एक विधानसभा असते? तर कलम 170. कलमवरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न आता विचारत आहे बघा, म्हणून हलक्यात घ्यायचं नाही. 90 नंबरचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करणे हा टिंबटिंब यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. राज्यपाल यांचा विधानसभा बरखास्त करणे हा स्वेच्छाधीन अधिकार आहे बघा. चला पुढे. 91 नंबरचा प्रश्न, राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते? तर विधानसभा. 92 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 170 नुसार. 93 नंबरचा प्रश्न, विधानसभेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? 60, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 एवढी विधानसभेची सदस्य संख्या असते बघा. 94 नंबरचा प्रश्न आहे, विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र वयोमान किती? तर 25 वर्ष पाहिजे त्याची झालेले बघा. वय किती? 25 वर्ष पाहिजे. कशासाठी? तर विधानसभा सदस्य होण्यासाठी. 95 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? आपल्या महाराष्ट्र बाबतीत आहे तर 288. 96 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे? तर सभापती यांना आहे बघा. 97 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्याची संख्या किती आहे? तर 78 आहे बघा. 98 नंबरचा प्रश्न, विधान परिषदेच्या सभासदाची मुदत किती असते? तर 6 वर्ष असते. 99 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, विधान परिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो? तर राष्ट्रपतीला. 100 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न. एकूण आपण जे किती 100 प्रश्न बघितले बघा. तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे, तुमच्यासाठी महत्त्वाचे बघा. या अगोदर देखील मी खूप व्हिडिओ बनवलेले आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण खूप काही तुमचं कव्हर होईल असं मी प्रयत्न केलेला आहे. आजचा सर्वात शेवटचा प्रश्न, विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात? बघा, विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात? तर बी नंबरचं योग्य ठरेल. हे प्रश्न होते बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी होते. चला, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. शुभरात्र.